दिव्यांग आणि 85 वर्षावरील असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने घरातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। या अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदारसंघात 14 नोव्हेंबर पासून गृह मतदानाला सुरुवात झाली असून 16 नोव्हेंबर पर्यंत असे 3 दिवस ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। यासाठी 16 निवडणूक पथकाची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली असून 354 मतदार हे 85 वर्षावरील असून 69 हे दिव्यांग मतदार आहे। असे एकूण 423 मतदार हे घरबसल्या मतदानाचा पर्याय स्वीकारणार आहेत। ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी 12 फॉर्म भरून BLO कडे दिला होता। 85 वर्ष व त्यापुढील वयोवृद्ध मतदार तसेच 40% अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाचा पर्याय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिला आहे। गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी 3 दिवस ही प्रक्रिया राबविल्या जाणार आहे। बॅलेट पेपर घेऊन दिव्यांग व 85 वर्षावरील मतदारांकडे जाणार आहे। या निवडणूक पथकात मतदार अधिकारी, इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, व्हिडिओग्राफर, सूक्ष्म निरीक्षक असे पथक राहणार आहे। गृह मतदान करणाऱ्या मतदारांनी घरी येणाऱ्या पथकास मतदान करण्यास नकार दिला तर त्यांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी दिली। 43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात एकूण 423 मतदार जे 85 वर्षावरील आहेत आणि काही दिव्यांग आहेत त्यांच्याकरिता मान्य भारत निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार आज या मतदारसंघातील सर्व मतदारांचं मतदान नोंदवण्याकरिता 16 टीमची निर्मिती केलेली आहे। त्यामध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर, एक पोलिंग ऑफिसर, एक मायक्रो ऑब्झर्वर, व्हिडिओग्राफर आणि पोलीस कर्मचारी राहणार आहेत। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।